मृत्यू म्हणजे नेमकं काय? तुम्ही कधी मेला आहात का? ठीक आहे, तुम्ही ते कवितेत लिहिलंय. तुम्ही खरंच कधी मेला आहात का? मरून परत आलात का? नाही. ते तुमच्या अनुभवात नाही. तुम्ही कधी कोणाला पाहिलंय का की जो मेला आणि परत आला? मी त्याबद्दल वाचलंय. नाही, तुम्ही पाहिलंय का? कुणालाच नाही. तुम्ही कधी मेलेला मनुष्य पाहिलाय का? होय, तुम्ही मेलेला मनुष्य पाहिलाय? मी मेलेलं शरीर पाहिलंय. तुम्ही मेलेलं शरीर पाहिलंय. मेलेला मनुष्य पाहिलाय का? मला माहित नाही की तुम्ही कसा फरक करता. मेलेलं शरीर म्हणजे एक मृतदेह. तुम्ही मेलेला मनुष्य पाहिलाय का? किंवा मेलेली स्त्री? रूपकात्मक अर्थाने होय. जास्त विचार करू नका. मी वास्तवाबद्दल विचारतोय, एखादी कविकल्पना नाही. वास्तवात मला वाटत नाही. तुम्ही पाहिलं नाहीये, तर तुम्ही एकही पाहिला नाहीये, एकालाही भेटला नाहीये किंवा अनुभव सुद्धा घेतला नाहीये. मग तुम्ही मरणार ही कल्पना कुठून आणलीत? हा शिकवलेला विचार आहे. तेच तर, ही एक अज्ञानी लोकांची कल्पना आहे, जी अज्ञानी लोकांनी तयार केली आहे. मृत्यू नावाची गोष्टच नाहीये. इथं फक्त जीवन, जीवन आणि जीवन आहे, एका आयामातून दुसऱ्या आयामात जाणारं. तर जेव्हा लोक अज्ञानी असतात आणि त्यांचा जीवनाचा दृष्टिकोन आणि जीवनाची समज अस्तित्वाच्या भौतिक स्वरूपापुरतेच मर्यादित असतात, तेव्हा ते जीवन आणि मृत्यूबद्दल विचार करतात. नाहीतर इथं फक्त जीवन आणि जीवन आहे. अप्रतिम.